देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असलेले बेळगाव येथे समोर आलेले आहे। बेळगावात रमेश कांबळे व त्याची पत्नी संध्या कांबळे आंबेडकर नगर येथील परिसरात राहत। रमेश कांबळे कामासाठी बाहेर चालला जात व पत्नी संध्या कांबळे घरीच राहत। घरी एकटी राहिल्यामुळे तिच्या मनात वेगवेगळे विचार चालू असत। त्यावर दिवसभर मोबाईल बघणे, त्यात दिसणाऱ्या अश्लील चित्रफितीमुळे तिच्या मनात योगासने करण्याची इच्छा होत होती। रोज संध्याकाळी रमेश कांबळे थकून घरी येत असत व जेवण झाल्यानंतर पत्नी संध्यासोबत ते शरीर संबंध करत होते। पण संध्या काम क्रीडेसाठी इतकी अतृप्त झाली होती की तिला नवऱ्यापासून समाधान मिळत नव्हते। शरीरात वाढणाऱ्या क्रियेसाठी ती बाहेर कोणाला तरी शोधू लागली। तेव्हा गल्लीतच राहणाऱ्या बाळूविरांजे 36 या व्यक्तीसोबत तिची ओळख होती। रोज पाहणे देखणे होत असे, मग भेटीगाठी होऊ लागल्या, ज्यातून त्यांचे संबंध निर्माण झाले। रोज पती बाहेर गेले की संध्या बाळूविरांजे याला तिच्या घरी बोलून घ्यायची व दिवसभर हे दोघे योगासने करत होते। या योगासनातून दोघांच्या पण शारीरिक सुखाची पूर्तता होत होती। पण पती बाहेर गेल्यावर रोज त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या। तर हेच काय, पती घरी असताना सुद्धा बाळू संध्याला भेटण्यासाठी रात्री यायचा, पण याची कुजबुज पतीला लागू नये म्हणून ती जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन नवऱ्याला झोपू घालायची व ते दोघे मनसोक्त होऊन शरीर सुखाचा आनंद घ्यायचे। पण असे संबंध कधीही जास्त दिवस कोणापासून लपून राहत नाही। त्यामुळे रोज रमेश घरी नसताना बाळूचे त्याच्या घरी येणे जाणे हे शेजारी लोकांना दिसू लागले। बाळू व संध्या यांच्या संबंधाची चर्चा गल्लीवर पसरली, ज्यातून रमेशच्या कानावर या दोघांच्या संबंधाची चर्चा ऐकू गेली। पण या दोघांना रंगी हात पकडायचे हा रमेशचा प्लॅन। त्याला पण संशय आला होता, रोज रात्री त्याला इतकी गाढ झोप कशी काय लागते। म्हणून त्याने एक प्लॅन बनवला की संध्याला खोटे बोलायचे की मी आज रात्री घरी येणार नाही, मी बाहेरगावी जात आहे असे संध्याला सांगेल। रमेशला माहीत होते की या दोघांना आज कोणत्याही हालतीमध्ये रंगी हात पकडायचे आहे, म्हणून तो दिवसभर कामावर होता। संध्याकाळी रात्री 12 वाजता तो घराकडे जाण्यासाठी निघाला। रात्री 1 वाजता तो घरी आला, तेव्हा त्याने दरवाजा वाजवला। 5 मिनिटांनंतर संध्या दरवाजावर आली। दरवाजा उघडता संध्या घाबरली व ती रमेशला विचारू लागली, तुम्ही तर बाहेर गावी गेले होते ना। पण रमेश तिचं काही न ऐकता डायरेक्ट घरामध्ये शिरला। तर त्याला गच्चीवर पडताना बाळू दिसला। त्याने त्याला पकडलं व त्यांच्यामध्ये जोराची मारहाण झाली। इतक्यात बाळू रमेशला ढकलून पळून गेला। तेव्हा रमेशने संध्याला पण खूप मारहाण केली व त्यानंतर हा इथे दिसला नाही पाहिजे व तू हे सर्व रिकामे काम सोड असे बोलून त्याने संध्याला त्यावेळेस माफ केले। पण ती बाई काही ऐकण्यास तयार नव्हती। तिच्या शरीरात काम क्रिया वळवळ करत होती। ती रमेशचे काही ऐकायला तयार नव्हती। त्याच्या काही दिवसानंतर संध्याने प्रियकरासोबत मिळून रमेशला संपवण्याचा प्लॅन बनवला। संध्याने जेवणात पती रमेश याला झोपेच्या गोळ्या टाकून दिलेल्या होत्या। यानंतर त्याला गुंगी आली आणि त्याच्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला व बाळूविरांचे 36 जय म्हणून ससाने 20 तिघे राहणार आंबेडकर नगर बेळगाव यांच्या मदतीने पतीचा मृतदेह गोव्यातील चोरला घाटात नेऊन फेकून दिला आणि स्वतः पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली। पण घटनेला 3 महिने होऊनही रमेश कांबळेचा काही पत्ता पोलिसांना लागत नाही। यातच पोलिसांना असे कळले की बाळूविरांजे याची आधी 2 लग्न झालेली असून त्याच्यानंतर त्याचे संध्यासोबत सूत जुळलेले होते। पोलिसांनी संशयावरून संध्या यांची चौकशी केली, त्यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केलेला असून 3 महिन्यापूर्वीच आपण प्रियकर आणि इतर 2 जणांच्या सोबत हा प्रकार केलेला आहे असे सांगितले। आपले बाळू सोबत असलेले प्रेम संबंध हे पतीला सहन होत नव्हते, तर दुसरीकडे तो देखील आपल्याशी व्यवस्थित वागत नव्हता, म्हणून आपण त्याचा खून केलेला आहे असे तिने म्हटले आहे। आरोपी महिला आणि तिच्या 3 साथीदारांना गजाआड करण्यात आलेले आहे। चौथा आरोपी हा गल्लीतील 17 वर्षीय तरुण आहे। उद्यापर्यंत रमेशचा मृतदेह आढळून आलेला नसून पोलीस संध्याने सांगितलेल्या ठिकाणी मृतदेहाचा शोध घेत आहे।